हॅलो एव्हरीवन, नमस्कार मित्रांनो, महेश धनाडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. तर माहीनं मी आत्ता चाललो आहे परत गावी. मागचा व्हिडिओ बघितला दिवाळीचा, तर आता आम्ही परत चाललो आहे. कशासाठी ते पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघावे लागतील, कशासाठी गावी जातो. तर आजपासून गावचे व्हिडिओ यायला सुरुवात होतील. आणखीन ते कोणत्या रिलेटेड आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर आज आपण जर्नी इथली पूर्ण दाखवणार नाहीत. आता जातो आहे ते आणि डायरेक्ट गावाला पोचताना जातो आणि तिकडचं थोडं हे दाखवू, कारण नेहमी आपले ट्रेनचे व्हिडिओ होतात, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट दाखवणार आहोत. तर चला जर्नीला सुरुवात करूया. माईने प्रॉमिस केलं की तुला पहिला आलू भुजिया पाहिजे, त्याच्यानंतर ती ब्लॉग चालू करणार हो ना. मग ट्रेनमध्ये आल्याबरोबर काय काय पाहिजे बोल. आणि मग ते पैसे कोण देणार. छे माझ्याकडे पैसे नाहीत. कुणी सांगितलं माझ्याकडे पैसेच नाहीत. किती हे बघा होते माझ्याकडे 5 लाख आहेत. असू दे, तो चालूच आहे आतमध्ये. तर चला आपल्या जर्नीला आपण सुरुवात करूया. ट्रेन मोस्टली भरलेलं आहे इकडे आणि वाजले 4, अजून 2 तास आहेत. ट्रेन बंद चालू व्हायला, सॉरी बंद बोललो, चालू व्हायला. ट्रेनची खराबी गेली तिला पूर्ण, आहे ना. सो मित्रांनो, बघत असाल की गाडी पूर्णपणे फुल भरलेली आहे, कारण उद्या देवदिवाळी आहे, त्याच्यामुळे गाडी खूप भरलेली आहे. आणि इकडे आता गाडीत बाहेर पण पब्लिक बघ तिथे आणि आतमध्ये सुद्धा बघू शकत असाल. हा बच्चा दाखव. है काय सुप्रभात मित्रांनो. तर आता आम्ही आलोय मुंबईवरून गावी. जसं ट्रेनचे सुरुवातीचे व्हिडिओ बघितला दिवाळीचे, त्याच्यानंतर आपण काय ब्लॉग केला नाही, कारण सामान खूप होतं आपल्याकडे. आणि आज आहे देवदिवाळी. देवदिवाळी म्हणजे काय तर ते आपल्याला माहीत आहेच सगळ्यांना, कोकणातल्या लोकांना. देवाचे व्हिडिओ वगैरे कोळदेवाचे ते भरले जातात आणि अगोदरचे असं काहीतरी आहे. आपल्याला पूर्ण इतिहास नाही माहिती आहे त्याचा. तर तिकडे आता जायचं आपण. आणि आता आपली चुलीवर मस्तपैकी काळा वाटाण्याची भाजी शिजते. मस्त भाकऱ्या सकाळी सकाळी आणि काळा वाटाणा खायचा. तर आता आपण आंघोळ वगैरे करायचं, फ्रेश व्हायचं. त्याच्यानंतर जिकडे देव वगैरे पूजायचा घरचा, आणि मग देवदिवाळी असेल तिथे जायचं. आता देवदिवाळीमध्ये कसं आहे, प्रत्येकाच्या कुलामध्ये हे विडे भरले जातात, तर तिथे प्रत्येकाच्या घरी जावं लागतं. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. सो मित्रांनो, हे आहे आमचं वाडीचं एंट्री गेट समोर. आणि आता बाजूलाच एक घर झालं आहे नवीन, तिथून आमच्या गाडीची एंट्री पॉईंट आहे. त्या साईडला जातो हा तांबेडीत रोड, आणि हा आपल्या चिखली बाजारपेठेमध्ये. आणि आता वरती पण ह्या साईडला आपली घरं बांधली जात आहेत, जी आपल्या वाडीतल्या पण बाहेर आता रोड टचला आले जातात घरं सगळी. हळूहळू घरं वाढत चालले. आमचा एसटीचा बस स्टॉप. लाईट गेले वाटतं, लाईट गेले.
इडपिडता पोलिसराजुतांगला इडपिडता पोलिसराजुतांगला इडपिडता पोलिसराजुतांगला इडपिडता पोलिसराजुतांगला इडपिडता पोलिसराजुतांगला तांगला देव ना काय माझ्या हां आणि हे आपण हा विडा का भरतो म्हणजे देव दिवाळी म्हटलं तर फक्त विडा भरला जातो, बरोबर आहे. तो फक्त कुलदेवतेचाच विडा असतो. आणि हे किती वर्षापासून म्हणजे आपल्या कुठल्या पिढीपासून मानव निर्माण झाला तिथपासून हा म्हणजे विडा भरण्याचा प्रकार, मग त्यालाच देव दिवाळी आपण संबोधलं. ओके ओके. ही पूर्वीची दिवाळी आपल्या समाजाची नव्हती, जे आता आपण नॉर्मल करतो, जे आता गेली दिवाळी लक्ष्मीपूजन वगैरे हे ते वगैरे, हा ते आपल्या लोकांची नव्हती. बरोबर बरोबर. आता काळांतराने जसं अपडेट होत गेलं त्या पद्धतीने आता काय आपला सगळा डेव्हलप झाला ना सगळी दुनिया. बरोबर. हा त्या हिशोबाने आता कर्जा लाडू नाही ते बामणाच्या दारात खो मागायचा. बरोबर बरोबर. ही दिवाळी आपली नाही त्याची घरी काय सह्याद्री सरायचे मंग असायचे आणि ह्याला दारू मटण खायचं हे दिवाळीला दारू मटण खाऊन ट्रिंग बस काय काबाल कष्ट केलेला माणूस बरोबर लहानीत दबून भागून या दिवाळीला तो अरे पूर्वी उचलेवारी यांची परिस्थिती आर्थिक चांगली नव्हती त्यावेळी. बरोबर. उचलेवारी यांच्या करून दिवाळीला काहीतरी तसंच गटारीला कारण त्यावेळेस गवता पण काढायची लोकांची चालू असायची. गटारीला काय ते पावसाचं भिजवून लावणीचं मोकळं झालं की मग गटारीला मग दारू बिरू पिऊन गटारात काढायचे गटारी म्हणते. बरोबर. शास्त्र आहे, शास्त्र आहे. बरोबर. सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोकणातल्या त्या शास्त्र आधारित आहेत. लोकांनी काय गोष्टी पूर्वीचे सुद्धा लोक काय असे साधे नव्हते. बरोबर. पूर्वीच्या लोकांजवळ जे कारागिरी होती ते आता नाही. बरोबर बरोबर. पूर्वी हाती कारागिरी होती, आता ती सगळ्या टेक्नॉलॉजीवर कारागिरी आली. काय काय देवलावर पूर्वी नाग माणसा कशी काढलेली होती, हाती काढलेली होती. बरोबर. लाकडावर तेवढं पूर्वी का मातावर काय आता मग मुश्किल आहे. आता नांग किती काढलेले होते, देव्या वगैरे होय. तर फायनली आता आपण अर्धे देवाची विडे हे भरून आलो आणि आत्ताच आपल्याला आमच्या वाडीतले ज्येष्ठ नागरिक भिकाजी धनावडे यांनी जसं तुम्हाला म्हणजे थोडाफार अनुभव सांगितला, त्यांचा जो जुन्यातला अनुभव आहे तो आपल्याला ह्या विड्यांबद्दल देवदिवाळीबद्दल थोडासा सांगितला. आणि आता आहे ना आपण आमच्या मंदिरामध्ये जातो आहे विडे भरायला, तर ते सुद्धा दाखवतो. सगळं दिसणार ना पूर्ण, वाईड अँगल आहे. नवीन आहे काय सरपंच होतो तो, कसा तो म्हणायला म्हणतोय ग्रामपंचायती काय रे आपल्या ग्रामपंचायत करतात. तो म्हणायला फक्त म्हणतोय की मेला नाही येत म्हणून, आहे की नाही. बोलायचं असतं असं नको बघू. आता लॅपटॉप मध्ये बघ कसं दिसत व्यवस्थित. हा चल पटापट त्याची गाडी बिडी घेतला गाडी घर मुंबई घरी हे स्वस्तिक एका हाताने फिरवायचं ना आता. हा
पानं कुठे सामान कुठे हा इकडे फिरत जा. तर फायनली मित्रांनो आता आपण वेडे भरले जे देवदिवाळी ती तुम्ही पाहिलातच असाल कशा पद्धतीने होते. आपल्याला सुद्धा अनुभव नाही आहे कारण इतिहास माहीत नाही त्याचा. थोडाफार जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा आपण केलेला आहे. आणि आता जेवलो वगैरे आणि जेवून मस्तपैकी झालं. आता दुपारचे वाजले 2. आता बोललो थोडासा झोपावं पण झोपायला काय भेटणार नाही. आपल्याला काम भरपूर आहे. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमधून सगळं समजणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओवर. तोपर्यंत बाय बाय. मिळतंय नेक्स्ट व्हिडिओ.